नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। बारेगाव तालुक्यातील गोरज या गावी क्रांतीवीर बिरसा मुंडा समिती गोरजच्या वतीने क्रांतीवीर बिरसा मुंडा मूर्ती अनावरण व सत्कार सोहळा दिनांक 18 जानेवारी 2026 ला क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा रंगमंच गोरज येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला उद्घाटक व सत्कार मूर्ती म्हणून आमदार संजय देरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमरावजी गेडाम, प्रमुख मार्गदर्शक अरुणाताई खांडाळकर, रमेश मळावी, डॉक्टर गजानन मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश पेंदोर, विनाताई सातपुते, नंदकिशोर आत्राम, स्नेहा काडे, जागोजी काडे, कवडूजी कुडसंगे, राजेंद्र मसाळे, येरगुडे सर, किशोर पेंदोर, बेबीताई मेश्राम, शालुताई कन्नाके, शालुताई मेश्राम, पोलीस पाटील प्रमोद ताजने, हनुमान बावने, अमोल जीवतोळे, श्री फुलभोगे साहेब, राजेंद्र मेश्राम, रमेश कोवे, किसन मत्ते, पुरुषोत्तम बुट्टे, दिलीप भोयर, डॉक्टर जगन जुनगरी यासह मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात आमदार संजय देरकर यांचे गोरज या गावी आगमन होताच येथील महिला मंडळाच्या वतीने आमदार संजय देरकर यांचे लेझिम पथकाच्या तालावर स्वागत करण्यात आले व औक्षण करण्यात आले। यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। क्रांतीवीर बिरसा मुंडा समितीच्या वतीने आमदार संजय देरकर यांचा सत्कार सोहळा पार पडल्यानंतर आमदार संजय देरकर हे भारावून गेले होते। चला चला ग ए भाई, ओ भाई समोर, ए भाई समोर आहे, समोर का, समोर का। कारण माझा कालच वाढदिवस झाला आणि तुम्ही आज या ठिकाणी मला बोलवून माझा सत्कार केला। आज बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहे। जल, जमीन आणि जंगल याच्यावर लढा देत भगवान बिरसा मुंडाने आपल्या समाजासाठी कार्य केलं। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करत होतो, आज करणार होतो, परंतु काही तांत्रिक कारणामुळे आज अनावरण होऊ शकलं नाही। परंतु लवकरात लवकर आपण या समितीला सांगू की लवकरात लवकर त्यांच्या परमिशन्स वगैरे घेऊन आपल्या भगवान बिरसा मुंडाचं या ठिकाणी स्थापना झाली पाहिजे। त्यासाठी काही अडचणी आल्या तर पहिलेच सांगा की या अडचणी आहे कुठं, कारण आज कोणत्याही थोर पुरुषाची जयंती असो, त्यांचे पुतळे बसवायचे असेल तर आपल्याला सगळ्यांना परमिशन घ्यावं लागतं, आपल्या गावातल्या सरपंचांचं, त्याच्यानंतर आपल्या पोलीस स्टेशन, इतर काही एनओशा घ्यावं लागते आणि त्या घेऊनच आपण आपल्या थोर पुरुषाचे आपण या ठिकाणी पुतळे मांडू शकतो। हरकत नाही, भले आज करू शकलो नाही तरी पण पुन्हा लवकरात लवकर आपला असा कार्यक्रम घेऊन जयंतीच्या दिवशी असो की त्याच्या अगोदर असो आपण घेण्याचा प्रयत्न करावा। लवकरात लवकर आपल्या गावात भगवान बिरसा मुंडाचं स्थापना करायच्यासाठी काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचा सुद्धा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। मी निवडणूक झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आपल्या गावात आलो आणि आपण सर्वांनी गावकऱ्यांनी जी
मतदान रूपी मदत मला या ठिकाणी केली, याबद्दल मी आपल्या सर्व गावकऱ्यांचं, बंधू भगिनी, माझे ज्येष्ठ युवक मित्रांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आपल्या गावचे पोलीस पाटील आमचे प्रमोदजी साजने यांनी मला वेळोवेळी सांगितलं की आमच्या गावात आमच्या असा असा कार्यक्रम ठेवला आहे. तारखा बदलत गेल्या आणि आज तारीख आली, पण आजही थोडासा खोळंबा झाला. हरकत नाही, आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो, तीळ संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपल्या गावातील या परिसरातील कोणतंही काम असो, सार्वजनिक असो की आपल्या वैयक्तिक असो, आपण सांगितलं पाहिजे. आपला आमदार आपल्या भागातला आहे, आपल्या मारेगाव तालुक्यातला आहे. ताईंनी आम्हाला खूप साथ दिली आणि आम्हाला निवडून दिलं. बँकेत सुद्धा मी उपाध्यक्ष झालो, निवडून आलो तर आमच्या अरुणाताईची देण आहे. अरुणाताईंनी खूप मेहनत घेऊन मला मागच्या पंचवार्षिकमध्ये, आज 5 वर्ष झाले नाही, डिसेंबर संपला, आमचा कार्यकाळही संपत आला. आता नवीन काळ सुरू होत आहे. आता नवीन बँकेचे सुद्धा इलेक्शन आता समोर आहे. आज या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटते की आपल्या गावात ज्या काही समस्या असतील, आमचे प्रमोद भाऊ या ठिकाणी आहे, सरपंच आहे, सातपुतेताई, आपण सर्वांनी या ठिकाणी कोणतंही काम असो घेऊन यावं. आम्ही जास्त करून आत्ता पांढर रस्त्यावर जास्त भर आहे. आत्ताच शासनाने मंडळ वाईज 25-25 किलोमीटरचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मंडळात सुद्धा ज्या ज्या कोणते रस्ते, पांढर रस्ते क्लिअर असेल, जिथं कुठेही अडचणी नाही आहे, राजीनामे सर्वांचे तयार असेल, अशा स्थितीत आपले जे काही पांढर रस्ते असते, पांढर रस्ते करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे. लवकरात लवकर म्हणजे आता मार्च-एप्रिलमध्ये काही पांढर रस्ते सुद्धा सुरू होईल. तर आपल्या शेतकऱ्यांना ज्या काही सोयी सुविधा आहे आपल्या शेतात जाण्याच्या, त्या संदर्भात हा निर्णय झाला आणि तो लवकरात लवकर पूर्ण होईल. आज आपल्या गावात येऊन जे आपण माझा मान सन्मान केला, सत्कार केला, याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मला दुसरा कार्यक्रम असल्यामुळे मी त्यांना सांगितले मला शुभेच्छा द्यायसाठी मला लवकर पाचारण करा. त्यांनी वेळ दिला. सर्व मंडळाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी प्रत्येक समाजासाठी, आपल्या समाजासाठी केलं, परंतु प्रत्येक या समाजाचा माणूस आपला सक्षम झाला पाहिजे. कंदमुळं खाऊन दिवस गेले, ते दिवस आता समोर यायला नको आहे. आमच्या समाजाचे, आमच्या लोकांचे जीवन सुखी गेले पाहिजे. आणि हा समाज आपण म्हणतो मागासलाय, आम्ही मागे आहोत. मागे आहो म्हणत बसला तर मागेच राहणार. आजच ती छोटी बोलून गेली, तिने अगदी योग्य ते वास्तविकता विश्लेषण केलं आणि ते विश्लेषण आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. आम्ही कुठे मागे आहे हे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. फक्त आम्ही मागे आहो म्हणून तुम्ही जर बसलात तर तुम्ही समोर कधीच जाणार नाही. आज तुम्ही या स्टेजवर पाहता, आपल्याच कोणता सुपुत्र आहे, फॉरेस्टच्या याच्यात सामील आहे. आपल्याच गावचा गजानन मेश्राम आहे, MBBS डॉक्टर आहे. मग कोण म्हणते आम्ही मागे आहोत? असे बरेच आपले बांधव भगिनी समोर गेलेले आहे. परंतु हे समोर गेलेले असताना त्यांचे विचार घेऊन आपले मागे जे आहे ते कसे समोर जाईल हे आपण पाहिलं पाहिजे. शिक्षण हे फार जीवनात महत्त्वाचं आहे. तुम्ही शिकाल तर टिकाल, शिकला नाही तर टिकला नाही. शिकाल तरच टिकाल, शिकाल तर तुम्हाला बाहेरचं जे काय आहे पाहायला मिळेल. आणि बाहेरच्या जगात काय चालू आहे, स्पर्धेच्या युगात काय चालू आहे, कॉम्प्युटर युग आहे. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्याला कुठून घेता येईल, प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकता कशी येईल, प्रत्येक गोष्ट शिकून समोर जाता कसं येईल हे आपल्याला पाहायचं आहे. त्या स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तुम्हाला तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. पण शिक्षण घेऊनच चालणाऱ्या सामाजिक, आर्थिक, बौद्धिक या सर्व गोष्टीचा विकास होणे काळाची गरज आहे. आणि हे करत असताना जीवनात तर संघर्ष अटळ आहे. त्यावर मात करणे म्हणजेच खरा पुरुषार्थ आहे. जीवन हे संघर्षमय आहे. जीवनाला दोन बाजू आहे, सुख आणि दुःख. दुःख आलं म्हणून खचून जायचं नाही, सुख आलं म्हणून फार हरवून जायचं नाही. म्हणून सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये असतात, परंतु त्यावर मात करत जो माणूस जातो तो खरोखर जीवनामध्ये यशस्वी होतो.